राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील त्यांनी 2 दिवसाचा पिंपरी चिंचवडचा दौरा केला। यापूर्वी महिन्यापूर्वी अजित पवार उपमुख्यमंत्री त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी म्हणून पिंपरी चिंचवडचा दौरा केला होता। आता चंद्रकांत पाटील यांनी सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पिंपरी चिंचवडमध्ये 2 दिवसाचा सलग दौरा केला। कार्यकर्त्यांच्या घरी जाणे, त्यांच्या गाठीभेटी घेणे, चर्चा करणे, त्यांच्या कुटुंबाबरोबर चहा नाश्ता जेवण करणे, त्यांच्या कुटुंबाबरोबर फोटो काढणे, हा जो संपूर्ण प्रोग्राम चंद्रकांत पाटील यांनी 2 दिवसामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये जो दौरा केलेला आहे, त्याच्यामुळे भाजपमध्ये एक नव्या यांनी चैतन्य निर्माण झाले कार्यकर्त्यांमध्ये। जसं अजित पवार 2 दिवस सलग आले आणि त्यांनी संपूर्ण शहर ज्या पद्धतीने ढवळून काढलं, त्यामुळे राष्ट्रवादी एकदम उफाळून वरती आले, जे सगळे झोपे गेलेले जागे झाले होते। भाजपमध्ये तसं नव्हतं, भाजपमध्ये ऑलरेडी सगळं काम सुरूच होतं, 24 तास त्यांचं निवडणूक यंत्रणा वगैरे सगळी ती चालूच असते। परंतु अजित पवारांच्या दौऱ्यामुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादीच्या बाजूने थोडा वातावरण निर्मिती तयार झाली होती। जर ती वाढवत नेली तर भाजपला ते शह देऊ शकत होते, म्हणजे तशी परिस्थिती आहे अजूनही। परंतु त्याच्यावरती कव्हर करण्यासाठी, त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून चंद्रकांत पाटील यांनी 2 दिवसात, तसा हा 3 दिवसाचा दौरा होता, त्यांनी 2 दिवसामध्ये तो केला। आता असं ठरलेलं आहे की दर आठवड्यामध्ये किमान एकदा दोनदा ते पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा येणार आहेत आणि वेगवेगळ्या बैठका, समस्या कार्यकर्त्यांच्या आणि एकूण निवडणुकीसाठी काय काय करायला पाहिजे या संदर्भातली संपूर्ण व्यूहरचना ते तयार करतायत। त्यांनी पहिल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेतली। त्याच्यामध्ये जवळपास 45 मिनिटं ती बैठक चालली होती। महापालिका आयुक्त म्हणून आता प्रभारी जे श्रावण हर्डीकर आहेत ते उपस्थित नव्हते, परंतु अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील त्यांच्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांना त्यांनी प्रश्नावली एक त्यांनी अक्षरशः अभ्यास करून आले होते। पाण्याचा प्रश्न काय, पाणी लोकांना मिळत नाही, अजून त्या तक्रारी आहे। 24 तास पाण्याचा विषय जा विचारणार आहेत लोक, त्या संदर्भात काय, आणखी 6 महिने लागतील। शहरामध्ये चौकात वाहतूक कोंडी होते, त्याचं काय, शहरातल्या अर्बन स्ट्रीट फुटपाथ संदर्भामध्ये नागरिक नाराज आहेत, नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आहेत, त्याच्यामुळे शहरातली वाहतूक कोंडी होते, तुम्ही काय करणार। म्हणजे अनेक अतिक्रमणांचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढतंय, त्याच्याबद्दल काय। म्हणजे शहरातल्या महापालिकेच्या महसुलापासून तर सगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते। अधिकाऱ्यांची कोंडी झाली, अधिकाऱ्यांना उत्तरं देता आली नाही समाधानकारकपणे। प्रत्यक्षात चंद्रकांत पाटील यांनी प्रेसशी बोलताना सांगितलं की अधिकारी बऱ्यापैकी तयारी करतायत वगैरे काम करतायत वगैरे, पण प्रत्यक्ष मीटिंगचा आतला वृत्तांत असा आहे, मंत्र्यांनी ज्या प्रश्नावरती त्यांना प्रश्न म्हणजे विचारलं त्याच्यावर अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत। म्हणजे प्रशासनामध्ये किती ढिलाई आहे हे ते मंत्री महोदयांना तिथे अनुभवायला आलं। परंतु आहे असं मान्य करावं तर त्यांच्या अंगलट येईल, कारण तुमचा प्रशासनावरती कंट्रोल नाही, त्याच्यावर त्यांनी ते सांगितलं। म्हणजे ती जी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये भाजपच्या आमदारांनी सुद्धा, भाजपच्या आजी माजी नगरसेवकांनी सुद्धा प्रशासनाच्या बाबतीमध्ये नाराजी व्यक्त केलेली आहे। प्रशासन कोणाचं ऐकत नाही, अधिकारी कोणाचं ऐकत नाहीत। आमदारांनी म्हणजे आमदार उमाताई खापरे, नंतर सत्तारूढ नेते ते नामदेव ढाके, स्वतः आमदार शंकर जगताप, महेश लांडगे यांनी सुद्धा प्रशासनाच्या बाबतीमध्ये ताशेरे ओढलेले आहेत। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दिसून आलंय की आता मंत्री महोदय जा विचारतात म्हटलं अधिकाऱ्यांना तयारी करायला लागणार। या पुढच्या काळामध्ये पुन्हा ह्या मीटिंग होणार आहेत आणि अशाच मीटिंग आता अजित पवार सुद्धा घेणार आहेत। त्याच्यामुळे प्रशासनाची तिथे कसोटी असणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या बैठका होतील, यापूर्वीच ते रेग्युलर व्हायला पाहिजे होतं, पण नाही झाल्या। चंद्रकांत पाटील यांनी शहरामध्ये लक्ष घातलंय, त्याचं कारण अजित पवारांचं जे वाढतं प्रस्थ या शहरामध्ये आहे, त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो, भाजपला त्याचा फटका बसू शकतो। म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्यांनी रेग्युलर भेटी घ्यायचं ठरवलेलं आहे। त्याचा एक चांगला परिणाम झाला की भाजपच्या कार्यकर्त्यांना ताकद मिळाली, जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना बऱ्यापैकी ताकद मिळाली। भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, नंतर त्यांचे आता जे संघटन मंत्री मोरेश्वर शेडगे आणि बाकी संपूर्ण जी टीम आहे, त्यांनी ह्या दौऱ्याचं आयोजन केलं होतं। त्याचा निश्चितच भाजपला चांगला फायदा होतो। म्हणजे आता जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी या दौऱ्यामध्ये
स्वतःच थोडक्यात हजेरी तर लावली, परंतु ते किती तयारीचे आहेत, काय काय आणखी तयारी करायला पाहिजे, कुठे कुठे अडचणी आहेत या संदर्भामध्ये त्यांनी भरपूर चर्चा केली. आणि आता त्या एकेका विषयावरती चंद्रकांत पाटील काम करणार आहेत. पहिल्या दिवशीचा दौरा त्यांचा झाला चिंचवड, त्याच्यामध्ये महापालिकेचे त्या बैठकीनंतर त्यांनी वकील आहेत मंगळ नडे त्यांच्या घरी कुटुंबाची भेट घेतली. नंतर अमोल नखाते त्यांच्या घरी जाऊन आले, तिथे चहा घेतला. संदीप कसपटे माजी नगरसेवक वाकडचे जे आहेत कसपटे वस्तीचे, त्यांच्या घरी दुपारच्या भोजनाचा कार्यक्रम होता आणि तिथेच परिसरातल्या हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची मंडळी सगळी ती आली, त्यांच्याबरोबर चर्चा केली. काही सिनियर सिटीजन्स होते त्यांच्याबरोबर चर्चा केली, म्हणजे सविस्तर असं. नंतर तिथे विनायक गायकवाड स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ममता गायकवाड यांचे पती आणि माजी नगरसेवक त्यांच्या घरी ते गेले होते. काळूराम बारडे थेरगावचे माजी नगरसेवक नाही, ते निवडणूक लढवले होते पण भाजपमध्ये आहेत, ताकदीने निवडणूक लढवतात, त्यांच्याशी पण चर्चा केली, त्यांनाही भेटले. पालिकेवडीला व्यापारी आघाडीचे राजेंद्र चिंचवडे त्यांच्या घरी ते गेले. आणि ह्या सगळ्या दौऱ्यामध्ये एक महत्वाचं असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे गेले 25-30 वर्षापासूनचे अत्यंत निष्ठावंत सहकारी खंदे समर्थक माजी नगरसेवक शामराव वाल्हेकर यांच्या बंगल्यावर सुद्धा ते गेले होते. तिथे सुद्धा त्यांनी शामरावांच्या कुटुंबाबरोबर विचारपूस केली, चर्चा केली. कारण शामरावांचे जे भाचे आहेत, सख्खे भाचे सचिन चिंचवडे जे माजी उपमहापौर आहेत ते भाजपमध्ये आहेत. त्याच्यामुळे शामरावांच्या ते एक चर्चेचा तो विषय यासाठी होता की शरद पवारांचे खंदे समर्थक ते सुद्धा आता भाजपच्या मांडवाखाली आहेत. दुसऱ्या दिवशीचा दौरा त्यांनी पिंपरीचा केला. पिंपरीच्या दौऱ्यामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा भोसरी आणि पिंपरी असं संमिश्र आहे. त्याच्यामध्ये त्यांनी शहरातल्या संघ शाखेच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा स्वतंत्र भेट घेतली. संघाचे इथले जे सर्व आहेत, हेमंतजी हरहरे, ज्यांच्याकडे राजकीय संपूर्ण याची जबाबदारी आहे शहरातली, त्यांच्याशी या शहरामध्ये नेमकी राजकीय परिस्थिती भाजपची काय आहे त्याच्याबद्दल मायक्रो लेवलला चर्चा केली. बारीक सारीक सगळं जाणून घेतलं त्यांनी. गट तट कोण कुठे किती प्रभावी आहे, कुठे कोणाची कमी आहे, समस्या काय आहेत याच्याबद्दल त्यांनी. हेमंत हरहरे यांचा वाढदिवस होता, त्यानिमित्त त्यांच्या घरी जाऊन पाहुणचार पण घेतला, तिथे त्यांना शुभेच्छा पण दिल्या. याशिवाय मोशीच्या संघ शाखेमध्ये गेले होते ते. या शहरामध्ये भाजपची सत्ता येण्यामध्ये संघाचं फार मोठं योगदान आहे. त्याचं कारण संघाची जी मंडळी आहेत, संघाचे स्वयंसेवक, ते ज्या पद्धतीने एकदा भाजपला निवडून आणायचं ठरवतात तर लोकसभेला पण अनुभवलं, विधानसभेला अनुभवलं. यावेळेस लोकसभेला मागच्या वर्षापूर्वीच्या संघाने विशेष त्याच्यामध्ये भाग घेतला नव्हता, त्याचा तो परिणाम झाला, लोकसभेला फटका बसला. परंतु महापालिका निवडणुकीमध्ये आरपारची लढाई आहे, त्याच्यामुळे संघ इथं किती महत्वाचा आहे, संघाची ताकद किती वाढलेली आहे, शाखा वाढल्यात, संघाचे स्वयंसेवक वाढलेले आहेत, हे सगळं गणित पाहिल्यावरती चंद्रकांत पाटील आणि संघाचे पदाधिकारी यांची बैठक ही अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी महत्वाची आहे कारण भाजपला जर वातावरण तयार करायचं असेल तर त्या बाबतीमध्ये संघ तिथे फार प्रभावी काम करू शकतो. चंद्रकांत पाटलांनी एम्पायर इस्टेटमध्ये सुद्धा काही जुन्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तिथे जैन समाज, गुजराती समाज त्यांच्या स्वतंत्र बैठका झाल्या, तिथे त्यांच्याशी पण बोलले. म्हणजे अशा प्रकारे नंतर त्यांनी काळभोर नगरला मयूर काळभोर म्हणून युवा कार्यकर्ते त्याचा प्रवेश केला. अशा अनेक एक प्रवेश होत आहेत. भाजपच्या या तयारीमध्ये चंद्रकांत पाटील ज्या पद्धतीने शांतपणे व्यवस्थित कार्यकर्त्यांची चर्चा करून एक दौरा आणि प्रश्न सोडवत आहेत, भाजप आता पुन्हा ताकदीने इथं उतरते हे दिसतंय. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार हे सगळं चालू आहे. त्यात चंद्रकांत पाटील यांनी केलेला जे स्टेटमेंट आहे पत्रकारांशी बोलताना की भाजप स्वबळावर लढणार की स्वतः युती म्हणून लढणार, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आम्हाला तसा आदेश आहे की जिथे युती शक्य असेल तिथे युती, नसेल तिथे स्वबळावर किंवा हायब्रिड पद्धतीने म्हटल्यावरती लोक थोडे संभ्रमात पडले, नेमका काय प्रकार आहे. परंतु माझी माहिती अशी आहे की भाजप पिंपरी चिंचवडमध्ये 32 प्रभागात 128 जागा पूर्णतः स्वबळावरती लढणार आहे. युती वगैरे काहीही इथे होण्याची शक्यता नाहीये. परंतु चंद्रकांत पाटील यांनी जे सांगितलं की 32 प्रभाग आहेत, साधारण 20-22 मध्ये आम्ही युतीमध्ये लढू, 10 ठिकाणी स्वबळावरती लढू, अशी साधारण शक्यता. त्याच्यामध्ये त्यांनी जे हायब्रिडचा शब्द वापरला, हायब्रिड याचा अर्थ एका प्रभागामध्ये 4 जागा असतील तर 4 जागांमध्ये 2 भाजपचे
एक शिंदेच्या शिवसेनेचा आणि एक अजितदादांच्या राष्ट्रवादीचा, असं एक ते साधारण ते गणित, म्हणून त्यांनी हायब्रिड येते. जिथं भाजपची ताकद बिलकुल नाहीये तिथे हायब्रिड पद्धतीने. पण आज एकूण जो सर्वे झालेला आहे त्यांचा भाजपचा, त्या सर्वेमध्ये आज पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच फुल फॉर्म मध्ये आहे. भाजप सत्तेत येऊ शकते आता अशी परिस्थिती आहे. भाजपने 2-3 सर्वे करून घेतलेत. त्याच्यामध्ये त्यांच्या कॅटेगरीमध्ये A B C D अशा 3 कॅटेगरी आहेत. त्यांच्या A कॅटेगरीमध्ये 55 जागा आहेत, तब्बल 55. नंतर B कॅटेगरीमध्ये काही 31 जागा आहेत, बाकी C कॅटेगरीमध्ये आहेत. त्याच्यामुळं बहुमत आजच्या परिस्थितीमध्ये जर जनमताचा कौल घेतला तर भाजप इथे सत्तेत 100% येऊ शकते. चंद्रकांत पाटील हे असा प्रयत्न करतात की जेणेकरून कोणाचीही कुबड्या घ्यायची वेळ येऊ नये. जसं अमित शहांनी, गृहमंत्री अमित शहांनी मुंबईमध्ये दौऱ्यात सांगितलं की भाजपला आता कुबड्यांची गरज राहिलेली नाही. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला कुबड्या घ्यायला लागू नये यासाठी भाजप आता पूर्ण ताकदीने तयारीला लागलेली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या दौऱ्याचा तो मतितार्थ आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने अजित पवारांची इथे तयारी करते त्याच्यावरती पुढची सगळी समीकरणं अवलंबून आहेत. अजून निवडणुकीला 2-2.5 महिन्याचा कालावधी आहे. ह्याच्यामध्ये आपण ती वाट पाहू. राजकारणातली आजची परिस्थिती उद्या नसते. आजच्या परिस्थिती मला विचारलं तर मी स्पष्ट सांगेल की भाजप इथे 100% त्यांचा महापौर करणार, सत्तेत स्वबळावरती येणार. हे आता आजच्या गणितात आहे. उद्या राष्ट्रवादी काँग्रेसने जर भाजपवरती अटॅक सुरू केले आणि भ्रष्टाचाराची 5 वर्षातली प्रकरणं, 3 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमधली भ्रष्टाचाराची प्रकरणं ती जर सगळी काढली तर मात्र भाजपला पळता भुई थोडी होऊ शकते. ही उद्याची परिस्थिती आहे. हे राजकीय विश्लेषण आहे. आजचं उद्या नसतं. परंतु चंद्रकांत पाटील यांचा जो 2 दिवसाचा दौरा झाला तो भाजपसाठी नक्कीच फलदायी आहे. तिथे भाजपला ताकद देणार आहे कार्यकर्त्यांना. दुसरा असं चर्चा अशी होती की भाजपमध्ये गटबाजी उफळून आले, निष्ठावंत विरुद्ध बाहेरचे म्हटल्यावरती त्याच्यामध्ये महेश लांडगे पण बाहेरचे होतात, शंकर जगताप बाहेरचे होतात. निष्ठावंतांमध्ये फक्त उमाताई खापरे आणि अमित गोरखे हे 2च येतात. परंतु त्याच्यामध्ये काही जे काही गटबाजी उफळून आली त्याच्यावरती समेट घडवायचा म्हणून चंद्रकांत पाटलांचा हा दौरा होता, अशी पण एक चर्चा आहे. आता हे एक चर्चा नवीन येत असतील. परंतु जनहो, कार्यकर्ते हो, तुम्हाला काय वाटतं? सत्ता कोणाची येईल काय माहित नाही. ही भाजपची तयारी आहे. चंद्रकांत पाटलांचा दौरा हा भाजपच्या पथ्यावर पडणार आहे की नाही? तुम्ही सुद्धा बोललं पाहिजे. धन्यवाद.